मित्रांनो नमस्कार, मी विजय चोरमारे। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भात। कोल्हापूरच्या निवडणुकी संदर्भात आपण यापूर्वी 2 व्हिडिओ केले होते। आताचा हा व्हिडिओ निकालाच्या संदर्भाने, अर्थात पाठीमागच्या कुठल्याही गोष्टीला आपण इथं उजळणी देणार नाही, तर थेट या निकालाचं विश्लेषण करणार आहोत। मित्रांनो, काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री जाधव यांना इथं 97,332 आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सत्यजित कदम यांना 78,025 मतं मिळालेली आहेत। जयश्री जाधव या 19,000 मतांच्या आधिक्याने निवडून आलेले आहेत। खरं तर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने कोल्हापूरची जागा प्रतिष्ठेची केलेली होती, ते बघता इथं निकाल काय लागेल या संदर्भात संपूर्ण राज्याला उत्कंठा होती। ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने मंगळवेढ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला होता, त्याच पद्धतीने कोल्हापुराची जागा सुद्धा महाविकास आघाडीकडून खेचून घ्यायची आणि राज्यात महाविकास आघाडीच्या विरोधात वातावरण आहे असं चित्र निर्माण करायचं, असा भारतीय जनता पक्षाचा सुरुवातीपासून प्रयत्न होता। पण मंगळवेढ्याची परिस्थिती वेगळी होती आणि कोल्हापूरची परिस्थिती सुद्धा वेगळी होती। कोल्हापूरचा सामना भारतीय जनता पक्षाचा थेट गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी होता। इथं जरी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव असल्या तरी सतेज पाटील यांनी आपण स्वतः उमेदवार आहोत अशा तऱ्हेने आपली स्वतःची यंत्रणा इथं कामाला लावलेली होती आणि त्या यंत्रणेच्या मार्फत ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात इथं मैदानात उतरलेले होते। थोडं जर आपण हे मताधिक्य आणि त्या मताधिक्याची पार्श्वभूमी जर त्यावर नजर टाकली तर त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात। मित्रांनो, आताच जयश्री जाधव म्हणजे महाविकास आघाडीचं काँग्रेसचं इथलं लीड 19,000चं आहे। 2019च्या निवडणुकीवर जर आपण नजर टाकली तर त्यावेळी काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांना 91,000 मतं मिळालेली होती आणि शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांना 76,000 मतं मिळाली होती। म्हणजे 97,000 आणि 78,000 आणि 91,000 आणि 76,000 तसा तुलनात्मक निवडून आलेल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांच्या मतामध्ये फारसा फरक नाही, फक्त इथं पक्ष बदललेले आहेत। मग मतामधला जो फरक आहे तो कसा शोधायचा असा एक सर्वसाधारण प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होतो। अर्थात तसा तो थेटपणे किंवा हे असंच घडलं असावं किंवा यामुळेच हे घडलेलं आहे असं काही निश्चित सांगता येत नाही, पण तरी सुद्धा काही अंदाज बांधता येऊ शकतात। म्हणजे 2014च्या निवडणुकीत ज्यावेळी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते, त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने इथं महेश जाधव उभे होते। त्यावेळी महेश जाधव यांना 40,000 मतं मिळालेली होती। महेश जाधव त्यावेळी प्रचारात आपण निवडून येणार असल्याचा ठामपणे दावा करत होते। त्याचं कारण असं होतं की त्यांचा युक्तिवाद असा होता की कोल्हापूरच्या जनतेला इथं भारतीय जनता पक्षाचा जो परंपरागत मतदार आहे तो मतदार मोठा आहे। शिवसेनेचा जो कोल्हापुरात उमेदवार निवडून येतो तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कमिटेड मतांच्या मुळेच निवडून येतो आणि या मतदारांना आजपर्यंत कधीही कमळाच्या चिन्हावर शिक्का मारायची संधी मिळाली नव्हती, ती यावेळी मिळणार आहे आणि त्यामुळे आपण निवडून येणार आहोत असा महेश जाधव यांचा दावा होता। पण त्यावेळी महेश जाधव यांना म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर 40,000 मतं मिळाली होती। त्यावेळी निवडून आलेले शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांना 70,000 मतं होती आणि आताच्या विधानसभेला जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते ते सत्यजित कदम त्यावेळी काँग्रेसकडून उभे होते, त्यांना तिथं 47,000 मतं मिळाली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारी त्यावेळी होता ते आर.के. पवार यांना 10,000 मतं मिळाली होती। जर आपण भारतीय जनता पक्षाचा हा 40,000 मतांचा बेस धरला तर या 40,000 मतांमध्ये जवळपास ही मतं यावेळी दुप्पट झालेली आहेत। म्हणजे खरं तर इथं भारतीय जनता पक्षाला खूप अपेक्षा होत्या त्या शिवसेनेच्या नाराज मतांच्यावर, म्हणजे शिवसेनेचे नाराज मतदार काँग्रेसला मतदान करणार नाहीत, त्यांची मतं आपल्याला मिळतील आणि आपण सहज निवडून येऊ असा एक विश्वास भारतीय जनता पक्षाला होता। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना होता, पण प्रत्यक्षात तसं घडलेलं दिसत नाही। जर आपण या
भारतीय जनता पक्षाच्या 40,000चा बेस धरला तर वरची जी मतं भाजपच्या उमेदवाराला कुठून आणि कशी मिळाली याचा जर शोध घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला एक गोष्ट पहिली जी दिसते ती म्हणजे जे उमेदवार सत्यजित कदम आहेत, जे मूळचे काँग्रेसचे आहेत, त्यांची म्हणून काही व्यक्तिगत संपर्कातली, व्यक्तिगत नात्यातली, व्यक्तिगत गटातली, त्यांच्या परिसरातली अशी एक त्यांची म्हणून व्यक्तिगत वोट बँक आहे त्यांची, आणि त्यांच्या पाठीमागं जो एक कोल्हापुरातला एकेकाळचा प्रबळ असा जो महाडिक गट होता त्या महाडिक गटाची, अशी दोघांची मिळून साधारण 12 ते 15,000 मतं त्यांना अधिकची मिळालेली असू शकतात. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या 40,000 मतांच्या मध्ये त्यांची आणि महाडिक गटाची मिळून 12 ते 15,000 मतं मिळालेली असू शकतात. आघाडीतले जे नाराज होते त्या नाराजांची 5 ते 7,000 मतं असू शकतात. मग ते नाराज थोडे शिवसेनेतले असू शकतात, थोडे सतेज पाटील यांचं महत्व वाढतंय म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीतले असू शकतात. अशांची एक 5 ते 7,000 मतं मिळालेली असू शकतात. आणि भारतीय जनता पक्षानं जी कोल्हापुरात ताकद लावलेली होती, प्रचाराचा जो जोर लावलेला होता, म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्यापासून ते अगदी सुनील देवधर यांच्यापर्यंत अशी एक प्रचंड मोठी ताकद भारतीय जनता पक्षाने लावलेली होती. अनेक जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरातून कोल्हापुरात आलेले होते. प्रचंड सभांचा धडाका लावलेला होता, प्रचाराचा मोठा धडाका होता. आणि अखेरच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी पैशाचाही वापर झाला. अर्थात पैशाचा वापर दोन्हीकडून झाला. भारतीय जनता पक्षाकडून जर दावा करण्यात येत होता की काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्याकडून पैशाचा वापर करण्यात येतोय वगैरे वगैरे, पण अर्थात हे शेवटच्या दिवशी दोन्हीकडून करण्यात आलं. त्यामुळे कुणी इथं फार काही साधन शुचिता निवडणुकीच्या मैदानात पाळलेली दिसून आला नाही. त्यामुळे त्याचा वापर करून मिळालेली एक साधारण 15-16,000 मतं असू शकतात. त्यामुळं मला वाटतं ही जी वरची 38,000 मतं सत्यजित कदम यांना मिळालेली आहेत ती अधिकची मतं आहेत. ती काही भारतीय जनता पक्षाच्या प्रभावामुळं पूर्णपणे किंवा भारतीय जनता पक्षाची लाट आली म्हणून किंवा भारतीय जनता पक्षाची वोट बँक वाढली म्हणून मिळालेली मतं आहेत असं समजणं फार भाबडेपणाचं ठरेल असं मला वाटतं. पण वस्तुस्थिती भारतीय जनता पक्षानं आनंद मानण्याजोगी एक एवढी आहे की त्यांच्या मतांच्या मध्ये इथं 40,000वरून 78,000पर्यंतची मजल मारलेली आहे. भाजपच्या दृष्टीनं एकूण पराभवाची आनंदाची गोष्ट हीच आहे की आपली मतं 40वरून 78,000पर्यंत वाढलेली आहेत. म्हणजे पुढच्या वेळी आपण इथं स्वबळावर जिंकू शकतो असा एक आत्मविश्वास वाढण्याजोगी भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने परिस्थिती आहे असं मला वाटतं. म्हणजे एकेकाळच्या डाव्या पक्षांच्या बालेकिल्ल्यात इथं भारतीय जनता पक्ष मूळ धरायला लागलेला आहे, भारतीय जनता पक्ष वाढायला लागलेला आहे असाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा यामुळे समज होऊ शकतो. अर्थात तो समज किती खरा आहे किती खोटा आहे हे यासाठी फार लांब किंवा फार दीर्घकाळ वाट पाहावी लागणार नाही. नजीकच्या काळात कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. खरं तर या निवडणुकीत जी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर कमळावर मतं मिळालेली आहेत ती महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही भारतीय जनता पक्षासाठी सुखावणारे आहेत, खूप अशी आशा वाढवणारे आहेत असं मला वाटतं. आता भारतीय जनता पक्षानं प्रचंड ताकद लावली. सगळा राज्याचा भारतीय जनता पक्ष, प्रदेशाध्यक्ष प्रचाराचे प्रमुख असल्यामुळे सगळा भारतीय जनता पक्ष राज्याचा पक्ष इथं उतरला. सगळी ताकद लावली, प्रचाराचं प्रचंड असं वादळ उठवलं. तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष का हरला? खरं तर भारतीय जनता पक्ष निवडून येऊ शकेल अशी एका टप्प्यावर परिस्थिती निर्माण झालेली होती. वातावरण थोडं बदलत होतं. मग हे असं का घडलं की भारतीय जनता पक्ष तिथं विजयापर्यंत पोहोचू शकला नाही? मला वाटतं त्याची 2 महत्वाची कारण आहेत. म्हणजे चंद्रकांत दादा पाटील यांनी सुरुवातीला जे मतदारांच्या पाठीमागे ईडी आम्ही लावू शकतो हे जे विधान केलं ते भारतीय जनता पक्षावर बुमरँग सारखं उलटलं. म्हणजे एकीकडं भारतीय जनता पक्ष केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांना बेजार करत आहे, विरोधी पक्षांच्या लोकांना तुरुंगात टाकत आहे, विरोधी पक्षांच्या लोकांना त्रास देत आहे असं एक राज्यभर चित्र निर्माण झालेलं असताना थेट इथं कोल्हापूरच्या मतदारांच्या मागच ईडीची चौकशी लागू शकते हे विधान जे चंद्रकांत दादा पाटील यांचं होतं ते त्यांना
असं मारक ठरलेलं आहे असं मला वाटतं. त्या विधानाचा मोठा फटका भारतीय जनता पक्षाला बसलेला दिसतो. चंद्रकांत दादा पाटील यांच्यानंतरचे तिथले प्रचाराच्या आघाडीवरचे महत्त्वाचे नेते असलेले धनंजय महाडिक यांनी जे महिलांच्या संदर्भात विधान केलेलं होतं की ही बिचारी महिला उभी आहे, जे काम पुरुष करू शकतो ती महिला करू शकत नाही वगैरे, मला वाटतं याचा सुद्धा फटका बसला आणि त्यामुळं महिला मतदार ज्या संख्येनं निम्म्या आहेत त्या महिला मतदारांची सहानुभूती इकडं जयश्री जाधव यांच्या बाजूने वळायला मदत झाली आणि त्याचा सुद्धा फटका इथं भारतीय जनता पक्षाला बसला. तिसरा जो फटका भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे तो इथं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथं राजर्षी शाहूंच्या भूमीत जेव्हा इथं सनातन हिंदू धर्माचं रोपटं लावायचा प्रयत्न केला, सनातन हिंदू धर्माचा झेंडा रोवायचा प्रयत्न केला, तो भारतीय जनता पक्षाला इथं नुकसानदायक ठरलेला आहे. कारण कोल्हापूर ही परंपरागत डाव्या पक्षाचा बालेकिल्ला आहे. कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची भूमी आहे. कोल्हापूर ही पुरोगामी नगरी आहे. खरं तर एका टप्प्यावर इथं बाबा जयश्री जाधव यांच्या बाजूने सहानुभूती असली तरी सुद्धा समोर सत्यजित कदम हे बरे उमेदवार आहेत, त्यामुळं त्यांच्या बाजूने जायला हरकत नाही अशी एक मनोभूमिका काही मध्यम मार्गी किंवा काही काठावरच्या मतदारांची तयार होत होती. त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा झाला असता. पण देवेंद्र फडणवीस यांची जी सभा झाली आणि त्यांनी तिथं जो हिंदुत्वाचा उन्माद दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सभा संपल्यानंतर उमापती महादेव की जय, सनातन हिंदू धर्म की जय अशा ज्या हिंदुत्ववादी घोषणा दिल्या त्या घोषणांचा भारतीय जनता पक्षाला फटका बसला आणि जो काठावरचा मतदार होता, जो सत्यजित कदम म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून नव्हे, सत्यजित कदम म्हणून स्थानिक उमेदवार म्हणून तिकडे काही मतदान करण्याच्या भूमिकेत होता, तो मतदार मागं वळला आणि त्यानं या विजयामुळे जर भारतीय जनता पक्षाचा आणि हिंदुत्वाचा उन्माद वाढणार असेल तर ते धोकादायक आहे असं समजून तो पुन्हा काँग्रेसकडे वळला आणि त्यांनी काँग्रेसला मतदान केलं. चौथा जो फटका बसलेला महत्वाचा घटक आहे तो उमेदवार सत्यजित कदम यांची एकूण शिवराळ भाषा. म्हणजे जाहीर प्रचारात बोलताना कशा पद्धतीनं भाषा वापरायला पाहिजे, कोणते शब्द वापरायला पाहिजे, आक्रमकता म्हणजे शिवराळपणा नव्हे आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराचं चारित्र्य हनन आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराला शिवीगाळ करणं नव्हे, हे केवळ नगरपालिकेपुरते समज असलेल्या सत्यजित कदम यांना कळलं नाही. त्यांनी जाहीर सभामधून अत्यंत शिवराळ भाषा वापरली आणि मला वाटतं त्या भाषेचा त्यांना फटका बसला. जर आत्ताच एवढा उन्माद असेल, एवढा शिवराळपणा असेल तर मला वाटतं त्याचा मतदारांच्यावर खूप परिणाम झाला आणि त्याचाही फटका बसला आणि या अनेक कारणांच्यामुळे खरं तर भारतीय जनता पक्षाला जिंकण्याची संधी असताना त्यांनी पराभव ओढवून घेतला असं मला वाटतं. अर्थात ही सगळी कारणं असले तरी सुद्धा या विजयातलं सतीश पाटील यांचं श्रेय अजिबात कमी लेखून चालणार नाही. म्हणजे भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने निवडणुका लढवतो, म्हणजे ग्रामपंचायतच्या पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंतच्या निवडणुका कशा लढवतो हे गेल्या 7 वर्षात आपण अनुभवलेलं आहे. कोल्हापुरातही भारतीय जनता पक्षाने त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. पण अशा आक्रमक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक कशी लढवायची असते हे इथं सतीश पाटील यांनी दाखवून दिलं. म्हणजे त्यांनी ही आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून इथं सगळे आपली यंत्रणा वापरली. समोरून प्रचंड आक्रमकपणे, प्रचंड शिवराळपणे प्रचार होत असताना, चारित्र्य हननाचे प्रयत्न होत असताना सतीश पाटील यांनी आपला तोल ढळू दिला नाही. खरं तर सतीश पाटील हे प्रचंड आक्रमक असं व्यक्तिमत्व आहे. पण समोरून आक्रमकपणा असताना, समोरून शिवराळपणा होत असताना सतीश पाटील यांनी खूप संयमानं सगळी परिस्थिती हाताळली. त्यांच्या आक्रमकपणाला अत्यंत संयमानं उत्तरं दिली आणि हा जो त्यांनी प्रगल्भता त्यांनी जी दाखवली ही त्या प्रगल्भतेला खरं तर एका टप्प्यावर सत्तेचं संतुलन सगळं बिघडतंय. सगळ्या सत्ता म्हणजे महापालिकेपासून पुन्हा दूध संघापासून विधानसभा वगैरे सगळ्या विधान परिषद सगळ्या सत्ता सतीश पाटील यांच्याकडे एकीकडे झुकतायत असं वातावरण आहे आणि अशा परिस्थितीत सत्तेचं संतुलन बिघडू नये म्हणून त्यांच्या विरोधात काही एक वातावरण तयार होत असताना विरोधकांचा आक्रमकपणा आणि शिवराळपणा आणि त्याला सतीश पाटील यांनी अत्यंत संयमानं आणि प्रगल्भतेनं त्याचा केलेला सामना यामुळं खरं तर
जो समोरचा बाजूचा पलीकडे झुकणारा मतदार होता तो पुन्हा बांधून ठेवण्यात सतेज पाटील यशस्वी झाले असं मला वाटतं. भारतीय जनता पक्षाची जी यंत्रणा सोशल मीडियाची असते ती देश पातळीवर नेहमीच सातत्यानं पुढे असते. पण कोल्हापूरच्या निवडणुकीत जर आपण बघितलं तर इथली सतेज पाटील यांची सोशल मीडिया हाताळणारी जी यंत्रणा होती ती नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या एक पाऊल पुढे होती. त्या सोशल मीडियावरच्या त्या प्रचार यंत्रणेचाही त्या फायदा झाला आणि भारतीय जनता पक्षाच्या पुढं ही प्रचार यंत्रणा राहिली. पुढचा जो विषय आहे तो म्हणजे त्याच काळात राज्य पातळीवर एक धार्मिक विद्वेषाचं वातावरण तयार होत होतं. म्हणजे मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय राज ठाकरे यांनी काढलेला होता, त्यावरून वातावरण तापलेलं होतं आणि अर्थात त्याचंही एक वातावरण कोल्हापूरच्या वातावरणात मिसळलेलं होतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ती एक आशा निर्माण झाली होती. शिवाय एसटी कर्मचाऱ्यांचं मतदानाच्या 2 दिवस आधीच एसटी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन झालं आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला, हे सगळं एक राज्य पातळीवरचं वातावरण होतं. मला वाटतं हा जो उन्माद होता महाविकास आघाडीच्या विरोधातला भारतीय जनता पक्ष पुरस्कृत, त्या उन्मादाचा फटका भारतीय जनता पक्षाला कोल्हापुरात बसला आणि तिथं जे सेक्युलर मतदार असतील, अल्पसंख्य असतील, ते सगळे काँग्रेसच्या बाजूने एकवटले. पुढची जी महत्वाची गोष्ट आहे या निकालातली ती म्हणजे तिन्ही पक्षांनी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एक दिलानं निवडणूक लढवली. म्हणजे राजेश क्षीरसागर नाराज आहेत आणि राजेश क्षीरसागर यांच्या नाराजीचा, शिवसैनिकांच्या नाराजीचा आपल्याला फायदा होईल असा एक समज भारतीय जनता पक्षाचा होता. परंतु तसं काही घडलं नाही आणि प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन सभा झाली त्या सभेनं या एकूण प्रचारात निर्णायक भूमिका बजावली असं मला वाटतं. ही कोल्हापूरच्या निवडणुकीतली काही महत्त्वाची निरीक्षण आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाला फायदा आणि तोटा झालेल्या गोष्टीही आणि काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्याच्या दृष्टीनं घडलेल्या घडामोडी सुद्धा. त्यामुळे खरं तर आता पुढचं राजकारण खूप रंजक राहणार आहे. कारण नजीकच्या काळात काही महिन्यातच कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका होतील आणि त्यावेळी आता 78,000पर्यंत कमळाच्या चिन्हावर पोहोचलेला भारतीय जनता पक्ष त्या निवडणुकीत आत्मविश्वासानं उतरतोय की पराभवामुळं आत्मविश्वास गेलाय अशा परिस्थितीत उतरतोय हे बघावं लागेल. खरं तर कोणत्याही निवडणुकीतला विजय हा विजय असतो. म्हणजे मंगळवेढ्याच्या निवडणुकीत फार निसटत्या मतानं भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला, पण तिथं जणू काही आघाडी भुईसपाट झाली असं वातावरण भारतीय जनता पक्षानं केलं. इथं तर फार मोठ्या फरकानं 19,000च्या फरकानं काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे. पण तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष आपली मतं दुप्पट झाल्याच्या आनंदात आहे. त्यामुळं काँग्रेसची सरशी झाली की भारतीय जनता पक्षाने इथं मुसंडी मारली अशी एक चर्चा इथं रंगलेली आहे. पण शेवटी ही जागा काँग्रेसनं महाविकास आघाडीने जिंकलेली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर मात केली आहे. ही वस्तुस्थिती आहे. धन्यवाद.